चला आज बनवूया उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवून प्यावी अशा प्रकारची थंडगार सोलकढी। सोलकढी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळतो। त्यासाठी काही कोकम थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले। ओल्या नारळाचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा आल्याचा तुकडा, आवडीनुसार हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, 3 ते 4 बीटरूटचे तुकडे घातले। पाणी घालून मिक्सरला हे बारीक करून घेतलं। बारीक करून घेतलेलं नारळाचं मिश्रण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे या भांड्यामध्ये नारळाचं दूध मिळलं जातं। पुन्हा एकदा राहिलेल्या नारळाच्या चोत्यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून वस्त्रगाळ करायचं आहे। या पद्धतीने 3 वेळा नारळामधलं दूध काढायचं आहे। त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेल्या कोकमचं पाणी गाळून घालायचं आहे। चवीकरता मीठ घालायचं, आवडीनुसार साखर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही सोलकढी थंड करून सर्व करण्यासाठी घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। बाय बाय।